राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाची व्याख्या बदलली आहे. ज्या पद्धतीनं संपूर्ण मुंबई देशाची आर्थिक राजधानी ज्याला तुम्ही म्हणता, जी मुंबई तुम्ही पूर्णपणे बिल्डरांना विकली आहे आणि त्याची दलाली खात आहे, त्या देशाच्या आर्थिक राजधानीची अवस्था काय आहे ते मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी रेनकोट घालून मुंबई फिरावं. काय दैना झाली आहे मुंबईने प्रत्येक शहराची जी भाजपच्या ताब्यात आहे. विकासाचा फार गाजावाजा करतात, पण विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेलं हे जर या राज्याच्या जनतेला पाहायचं असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंकची अवस्था जाऊन पहा. मला मुख्यमंत्र्यांचं आश्चर्य वाटतं, कौतुकी वाटतं. शिकला सवरलेला माणूस आहे, सुशिक्षित आहे, वकील आहे, जग फिरलाय, पर्यटन करतात. मिसिंग लिंकवर म्हणतात 2 खड्डे पडले आणि ड्युरेबिलिटी चेक करतात. काय मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहावा काय अवस्था. अख्खा मिसिंग लिंक कोसळला, खड्डे सोडून त्या अख्खा मिसिंग लिंक धो कोसळलेला आहे. याचं कारण भ्रष्टाचार, दलाली आणि बेफिकीर. आपलं कोण काय वाकडं करणार, माझ्या भाषेत कोण का उखडणार. आमच्याकडे एवढं बहुमत आहे. ठेकेदारांकडून 30-35% आधीच घेतलेले आहेत. आपापल्या ठेकेदारांना कामं दिलेली आहेत. त्या ठेकेदारांनी भाजपच्या पक्षनिधीमध्ये पैसे टाकलेले आहेत. उरलेला टक्का मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या लोकांना मिळालेला आहे. आणि अख्खं मिसिंग लिंक, आता तुम्ही जे काय ढोल वाजवत कौतुक केलं, विकास काय आहे वगैरे दाखवलं, तुम्ही जाऊन आता विकास पहा. खरोखर जा. त्यांना मुख्यमंत्री तुम्ही खरोखर जा, सहकुटुंब जा, मजा घ्या. एवढा विकास झालेला आहे की त्या धक्क्यानं डेप्युटी सीएम आजारी पडले. म्हणजे एवढं त्यांना विकासाचं अजीर्ण झालेलं आहे. या विकासाच्या अजीर्णापोटी राज्याचे एक डेप्युटी सीएम ज्युपिटर इस्पितळामध्ये दाखल झालेले आहे. संपूर्ण मुंबई अपघात. काल 6 माणसं मान्सूरला मेली. सकाळी त्या मुंबईच्या मेयर दिवसभर फिरत असतात फोटो काढत, आणि तिथे माणसं मान्सूरला मेली आणि ह्या एका बिल्डरच्या घरी बारशाला लोकांचा आक्रोश चालू आहे. तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष फिरी हसतायत. या मुंबईवरती आणि या महाराष्ट्रावर दुर्योधनाचं राज्य आलेलं आहे. दुर्योधनाचं अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्राची देवेंद्र फडणवीस, मिंधे आणि त्यांच्या लोकांनी करून ठेवलेली आहे. तिसऱ्या डेप्युटी सीएम विषयी का बोलण्याचं काय कारणच नाही. त्यांना काय कळतच नाही काय चाललंय. नशीब काल हे आमिर खानच्या लग्नाला गेले नाही, थोडेसे शिल्लक होतं. काल महाआरती झाली दादरमध्ये, लोकांचा उत्साह काल लोक देखील पावसात येत होती. आज तुम्ही ट्विट केलेलं, काय सांगा त्या संदर्भात? नाही, ट्विट असा मीम ट्विट नाही, ते सत्य आहे. हिंदूंची मंदिरं मोगलांनी लुटली, औरंगजेबानं लुटली, महमूद गजनवीनं लुटली, असं इतिहासामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आम्ही मंदिराचे कसे संरक्षक आहोत आता हे दाखवून मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आता ज्या प्रकारे मंदिरं लुटली जात आहे, राम मंदिर असेल, केदारनाथ बद्रीनाथ असेल, त्यानंतर
दक्षिणेतली मंदिरं असतील, या सगळ्या मंदिराचे जे चोर आहेत, दरोडेखोर आहेत, हे भारतीय जनता पक्षाचेच लोक आहेत ना. अख्खं राम मंदिर कसं लुटलं हे रोज आम्ही सांगतो. अहो, सीतामाईचं मंगळसूत्र चोरावं या लोकांनी. काल म्हणालो ना मी, सीतामाईला 27 भक्तांनी, महिला भक्तांनी मंगळसूत्र दान दिलं होतं चढावा. ते मंगळसूत्र सुद्धा या लोकांनी लुटलं. अजून काय लुटायचं आहे? शिवसेनेनं काल शंख फुकलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल दादरला हनुमान मंदिरासमोर जे आंदोलन झालं, रामरक्षा आंदोलन, हे फक्त एका दिवसाचं आंदोलन नव्हतं, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. राम मंदिर के ऊपर है तो संसद और अनिल गुप्ता उनका इस्तीफा देना चाहिए और राम मंदिर ऐसा क्यों नहीं करते, ऐसा बोला जा रहा है. ये जो ईडी वाले हैं, ईडी वाले, ये 5-10 लाख के लिए भी लोगों को अरेस्ट कर लेते और 1-1 साल तक जेल में डालते. ये राम मंदिर ट्रस्ट को सबसे पहले बर्खास्त करना चाहिए, पूरा राम मंदिर ट्रस्ट, सिर्फ चंपत राय और उनकी गैंग नहीं. और राम मंदिर ट्रस्ट के ऊपर FIR लॉन्च करना चाहिए डकैती का. ये डकैती है, 5 से ज़्यादा लोग शामिल है, ऑर्गेनाइज क्राइम है, मकोका लगता है उनके ऊपर. राम को लूटा है, देश को लूटा है, जनता का विश्वासघात है, श्रद्धा का विश्वासघात है, ये आस्था का विश्वासघात है ये. तो फिर भी ना मोदी जी का कोई बयान, ना देश के महान गृह मंत्री, हाँ, उनका बयान, ना देश के जेम्स बॉन्ड डोवाल साहब का बयान, ना योगी जी का बयान, ना उनके पार्टी के अध्यक्ष का, राष्ट्रीय अध्यक्ष का बयान. कोई देखा है आपने? कोई उसके ऊपर कोई मुंह खोला है? हाँ, डर गए क्या? छुपा रहे हो आप? एविडेंस खत्म करने की बात हो रही है. बोलिए. सर, निर्भय बनो असं आता जमादारांनी संदेश दिलेला आहे, त्याचा तुम्ही आभार मानले, स्वागत केलं. नक्कीच या देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये अजूनही काही आशेची किरणं जेव्हा दिसतात, तेव्हा त्या किरणांचं स्वागत केलं पाहिजे. न्याय व्यवस्थेमध्ये अजूनही काही रामशास्त्री आहेत, हे न्यायमूर्ती माधव जमादार यांनी दाखवून दिलं, म्हणून त्यांचं अभिनंदन करणं सध्याच्या स्थितीत हे आमचं जनतेचं, नागरिकांचं कर्तव्य आहे. चंद्रकांत असेल, न्यायाधीश असेल, त्यांचा वेगळा फरक आणि ह्यांनी जे मतं व्यक्त केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी आता आम्ही अनुभव घेतला या सगळ्या मुख्य न्यायाधीशांचा. एका शब्दात त्यांच्याविषयी बोलायला सगळे भंपक होते. सर, ममता बनर्जी की सुरक्षा जो बढ़ाई गई है उसको सुबह इमरजेंसी कहा गया है, किस तरह देखो तो केंद्र की सुरक्षा लगी गई है. अब देखिए, ममता बनर्जी और उनके लोगों के ऊपर जिस प्रकार से हमले शुरू है, वो देखते हुए ममता बनर्जी को सिक्योरिटी की ज़रूरत है. लेकिन ममता दीदी अपने आप सक्षम है अपनी रक्षा करने के लिए. अगर केंद्र सरकार ने केंद्र की सुरक्षा उनकी घेराबंदी की है, तो मुझे लगता है कि देखना पड़ेगा क्या चीज़. तर हिंदुस्थान भाऊचा एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ व्हायरल होते, त्याने सांगितलं 7 सप्टेंबर रोजी 15 आमदार, 25 नगरसेवक ते फुटणार आहेत, आणि ते फुटणार होणार आहेत त्यासाठी भद्रावे उद्धव ठाकरे सांभाळायला नाहीये, त्यामुळे येणाऱ्या काळात संकेत दिले त्यांनी. कोणी? हिंदुस्थान भाऊ सध्या मला राजकीय पट्टावर मला माहिती. चर्चा सुरू झाली. तर एक दुसरा वेगळा प्रश्न मिटिंग संदर्भात अनेक वेळा आपल्यावरती आरोप प्रचार होता घोटाळ्या संदर्भात. त्या मिटिंगच्या पाण्याचा पूर्ण असेल, महसूल असेल, सगळीकडे पसरत आहे. हो, बघा, जवळजवळ 4.5 वर्ष मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. 4.5 वर्ष हा मोठा स्पॅन आहे. 4.5 वर्षामध्ये आपण काय केलं हे मुंबईत दिसत आहे, मिठी नदीत दिसत आहे. मिठी नदीचा जो घोटाळा सध्या सुरू आहे, त्यातले लाभार्थी कोण आहेत? हे सगळे भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे ठेकेदार आहेत. त्याच्यामध्ये गौतम अडाणीलाही मोठं काम मिळालं. पहा तुम्ही, त्याच्यामुळे मिठी नदी जी काय आता कुर्ल्यामध्ये घुसली आहे, ती अख्ख्या मुंबईत घुसू शकते. देखिए, 4.5 साल से
मुंबई का कंट्रोल बीजेपी के हाथ में है। अभी अभी चुनाव हो गया, लेकिन उससे पहले 3.5 साल तक बीएमसी में यानी मुंबई महानगर पालिका में मुख्यमंत्री अपॉइंटेड एडमिनिस्ट्रेटर रहा, तो उनकी सत्ता रही। मंगल प्रभात लोढ़ा जो है, जो बिल्डर है बहुत बड़े, उसने अपना ऑफिस कार्यालय बीएमसी में लगाकर पूरा मुंबई का कारोबार देखते थे। तो आज जो मुंबई में हो रहा है, ये बीजेपी का भ्रष्टाचार, दलाली और पूरी मुंबई बिल्डरों के हाथ में देने का नतीजा है। इसके लिए देवेंद्र फडणवीस, मंगल प्रभात लोढ़ा, मुंबई बीजेपी के अध्यक्ष, ये सब जिम्मेदार हैं। नाही 25 वर्षाचे सोडाव, आता 4.5 वर्षाचं बोला। 70 वर्ष काँग्रेस सत्तेत होती, अरे नालायकानो, 12 वर्ष तुम्हीच आहात ना। 12 वर्ष कमी झाली का 12 दिवस सुद्धा पुरे पडतात आणि 4 दिवस सुद्धा पुरे असतात। आमचं काय काढतो रे 25 वर्ष साला? हा 4.5 वर्ष का चाटतो का तू जाऊन तिथे? अख्खी महापालिका 4.5 वर्षात लुटली तुम्ही। हा ठेकेदारांचं राज्य तुम्ही महापालिकेमध्ये आणलं पूर्णपणे। काय मुंबईची काय दैना करून ठेवली आहे, जाऊन पहा मिसिंग लिंकची काय दैना आहे, जाऊन पहा सगळे रस्ते मुंबईचे कसे वाहून गेले आहेत। तुमच्या माहितीसाठी सांगतो, जो भारतीय जनता पक्ष राम मंदिर लुटू शकतो, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करताय आणि त्यांच्या बाजूने काय प्रश्न विचारताय? ज्यांनी राम मंदिर लुटलं, रामाचे अलंकार लुटले, रामाचा मुकुट लुटला, रामाचे जोडे लुटले, सीतामाईचं मंगळसूत्र लुटलं, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करताय आणि तुम्ही त्यांचं काय ऐकताय? हा हे चोर आहेत। राम मंदिर लुटणाऱ्यांना नैतिक अधिकार आहे का? प्रभू श्रीरामाची लूट केली या लोकांनी। प्रभू श्रीराम, सीतामाई, 3000 कोटीचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेलचा कुठे बसवला? गुजरातला। चीनच्या वृत्तपत्रामध्ये आज बातमी आली आहे, काय त्या पुतळ्याचं खरी किंमत 350 कोटी होती। मग हे पैसे वरचे साधारण 3000 कोटीच्या खालीकडे 2,500 कोटी कोणी खाल्ले? अहो सरदार पटेलाच्या पुतळ्यात पण यांनी भ्रष्टाचार केला। 350 कोटीचा पुतळा 3000 कोटीला दाखवला। म्हणजे गुजराती ठेकेदार, गुजराती व्यापारी सरदार पटेलला सोडत नाहीत, प्रभू श्रीरामाला सोडत नाहीत, सीतामाईला सोडत नाहीत। पावसाने नाही, हे स्वतःच नागडे झालेले आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये। सगळे बांगलादेशी हटाव, बांगलादेशी हटाव, हे काय महापालिकेचं काम आहे का? चला अधिकाऱ्यांची राऊतसाहेब ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांची निलंबन केली आहेत, आता सगळे अधिकारी आज आंदोलनाच्या पवित्रात आहेत। 5 अधिकाऱ्यांची निलंबन केली मॅनहोलच्या प्रकरणात धाड पडल्यात। अधिकारी कर्मचारी आंदोलनाला उतरलाय आज मुंबईमध्ये। जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी ज्यांचं राज्य आहे, भारतीय जनता पक्षाची, त्यांची आहे। त्यांनी कमिटी चेअरमन असतील, महापौर असतील, त्यांचे इतर पदाधिकारी असतील जे महापालिकेत पैसे गोळा करतायत, हा ती त्यांची जबाबदारी आहे। तुम्ही अधिकाऱ्यांचे बळी कशा करता देताय?